सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र असून गणपतीच्या सजावटीसाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात। त्यात वैविध्य नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो। त्या दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे। परंतु येणारा सण साजरा करावा लागतो। त्याचप्रमाणे वाढत्या महागाईचा फटका यावर्षी गणपती सणाला देखील बसला आहे। सर्व वस्तूंचे भाव अवाच्या सव्वा झाले आहे। त्यातच महागाईचा भस्मासूर, त्यामुळे थोड्या बजेटमध्ये सण कसे साजरे करायचे असा प्रश्न मध्यमवर्गीयांना पडलेला आहे। राकेश सुभाष पाटील, जिल्हा पालघर, टेंबोडे दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात। यावर्षी शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यावर आधारित देखावा सादर केलाय। सरकारला एकच मागणी आहे की जसे तुम्ही मोठे प्रकल्पासाठी निधी देतात तसे शेतकऱ्यांसाठी पण निधी आणा, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाही। कारण शेतकरीची काहीच चुकी नाही, तो आपल्या मेहनतीची शेती लावतो आणि कधी पाऊस पडत नाही त्यामुळे शेती दुष्काळ पडतो, तर कधी अवकाळी पाऊस पडून शेती पूर्ण नष्ट होते। म्हणून सरकारकडे एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करा असा संदेश देणारा देखावा गणपतीमध्ये सादर केलाय। घरगुती गणपतीतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न गणेश भक्त राकेश सुभाष पाटील, जिल्हा पालघर, टेंबोडे यांनी सादर केलाय। हे दरवर्षी गणपतीला सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात। यंदा घरगुती गणपतीचे हे 14वे वर्ष आहे। 2023 ला मुलगी वाचवा मुलगी शिकवा, स्त्री भ्रूण हत्या, मणिपूर निषेध या विषयांवर संदेश देणारा देखावा सादर केला होता। आज सर्वच क्षेत्रात महिला या सर्वोच्च पदावर आपले कर्तव्य बजावत आहे। महिला ही पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहे। म्हणून मुलगी वाचली पाहिजे, शिकली पाहिजे असा संदेश 2022 ला धार्मिक एकात्मता संदेश देणारा देखावा भोंगा विषयावर दिला होता। शिर्डीतील मुस्लिम समाजाने एक वेळेला आमची आजान बॅन करा पण शिर्डीची काकड आरती सुरू करावी, याने समाजमध्ये धार्मिक एकात्मता संदेश जाईल असा भोंगा विषयावर सादर केला होता। 2021 मध्ये ऑक्सिजन प्लांट देखावा, गो कोरोना गोचा देखावा सादर करून पर्यावरणवर सामाजिक संदेश दिला होता। असे सामाजिक संदेश देणारे देखावे हे दरवर्षी सादर करतात। त्यामुळे पंचक्रोशीतील बहुतेक भक्तगण गणपती दर्शन घेण्यास आवर्जून येथे येतात। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।